नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे मोसंबी बाग असेल, संत्रा बाग असेल, लिंबू बाग असेल किंवा अन्य तर कोणतीही फळबाग जर असेल तर या ठिकाणी फळांचा आकार कसा वाढवायचा, त्याचबरोबर आपल्या झाडावरची फळं जर पाऊस पण पडला तरी सुद्धा बारीक आकाराची दिसतात। जर एखाद्याच्या जमिनीमध्ये जर झाडावरची फळं जर चांगली दिसत असेल आणि आपली जर बारीक दिसत असेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी वाटतं की आपल्या सुद्धा झाडावरची जी फळं आहेत तर त्यांचा आकार हा चांगला झाला पाहिजे। आणि फळांचा आकार कसा चांगला करायचा, फळांची साईज कशी वाढवायची, हाच विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत। मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल कृषीगाथा एवन मध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आपण आजचा विषय जाणून घेऊ पहिला की मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये नेमकं फळांची साईज कशी वाढवावी। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला मात्र या ठिकाणी विसरू नका। मित्रांनो, काही विषय घेतलेले आपण सायटोकायनिन, त्याचबरोबर काही वॉटर सोल्युबल खतं आहेत, या ठिकाणी सीवीड आहे, त्याचबरोबर K44 किंवा कॅल्शियमचा वापर नेमकं कसा करायचा तर ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच आपण या ठिकाणी सविस्तर जर पूर्ण व्हिडिओ बघितला तरच आपल्या लक्षात येणार आहे की नेमकं हे कार्य कसं होणार आहे आणि फळांची साईज आपण झटपट ते पण कशी वाढवू शकतो। या ठिकाणी चला, मी तुम्हाला कोणताही गाजर दाखवत नाही किंवा या ठिकाणी खोटी माहिती द्यायचा आपला माणूस कधीच नसतो, आपण खोटी माहिती अजिबात देत नाही। त्यामुळे तुम्ही जर सविस्तररित्या जर व्हिडिओ बघितले आणि तशा पद्धतीने जर कार्य केलं तर निश्चितच 100% आपल्याला या ठिकाणी फायदे होणार म्हणजे होणार। मित्रांनो, या ठिकाणी सायटोकायनिनचं जे कार्य असतं, झाडामध्ये 3 जे हार्मोन्स असतात तर ते काम करत असतात। त्याच्यामध्ये एक येतं सायटोकायनिन, ऑक्झिन आणि जिब्रेलिन। त्याच्यामध्ये जर आपल्या झाडामध्ये जर ऑक्झिनची जर जास्त वाढ झाली किंवा ऑक्झिन हार्मोन्स जास्त प्रमाणात झाले आणि तो जर रेशो बिघडला तर या ठिकाणी आपल्या झाडावरती जी फळं असतात ती लागत असतात किंवा फळांचा आकार वाढत असतो, तर तो आकार जशाला तसा राहतो आणि झाडाची जी पालवी असते किंवा झाडांची जी वाढ असते तर ती अतिरिक्त होत असते आणि त्याच्यानंतर मात्र फळांचा आकार आपल्याला वाढल्यासारखा दिसत नाही आणि आपल्या झाडांची वाढ तर भरपूर होते। दुसरी गोष्ट आहे, जर जिब्रेलिन जर जास्त झाली तर त्याच्यानंतर जिब्रेलिन आणि ऑक्झिन त्याचबरोबर सायटोकायनिन हे तिन्ही घटक एकमेकाला धरून काम करतात, परंतु ज्या घटकांचा मारा जास्त होईल किंवा जे घटक किंवा जे हार्मोन्स आपल्या झाडामध्ये जास्त होतील तर त्यांचं कार्य जास्त होईल आणि बाकीच्याचं कार्य थोडंसं दबलं जातं। म्हणूनच आपल्याला या ठिकाणी सायटोकायनिन आपल्या झाडामध्ये व्यवस्थित असणं गरजेचं आहे किंवा व्यवस्थित त्याची लेवल असणं या ठिकाणी गरजेचं आहे। आता मित्रांनो, आपण ज्या वेळेस काय करतो की आपण सायटोकायनिनचं कार्य समजून घेऊ, कारण जिब्रेलिन आणि ऑक्झिन हे नंतर आपण बघूयात की कशा पद्धतीने काय काय होत असतं। या ठिकाणी आपल्या झाडावरची ज्या वेळेस सायटोकायनिन चांगलं असतं किंवा आपल्या जमिनीमध्ये किंवा झाडांच्या मुळ्यामध्ये जे असतं तर ते सायटोकायनिन हार्मोन्स जे असतात तर ते ऑटोमॅटिकली तयार होत असतात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी झाडांची वाढ ही जास्त न होता फळांचा आकार हा वाढत असतो, वाढत जात असतो। परंतु जर आपल्याकडून अतिरिक्त नत्राचं प्रमाण म्हणजे आपण जर ऑर्गॅनिक मध्ये गोमूत्र जर वाजूपेक्षा जास्त दिलं, सोडत राहिलं तरी सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होऊन झाडावरती पालवीच जास्त वाढत असते। त्याचबरोबर जिब्रेलिनच्या सहाय्याने या ठिकाणी पाल्याचा आकार चांगला वाढतो, इंटरनोड वाढतात, आगरी भरपूर दिसते, परंतु फुलांची संख्या कमी लागते, त्याचबरोबर फळांची सुद्धा वाढ या ठिकाणी होत नाही। तर याच्यासाठी आपल्याला सायटोकायनिन हा महत्वाचा घटक जो आहे तर तो या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं असतं। तर आपल्याला मुळामध्ये ऑटोमॅटिकली हे हार्मोन्स तयार तर होत असतात, परंतु हे हार्मोन्स जर तयार नाही झाले तर आपल्याला काही प्रोडक्टच्या माध्यमातून आपण त्यांना देतो किंवा याचबरोबर आपण जे ऑक्झिन, अतिरिक्त ऑक्झिनची जी मात्रा असते किंवा जे 2 ग्रोथ आपल्या झाडामध्ये होत असतात, एक म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आणि दुसरी असते ती म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ। तर आता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे या ठिकाणी झाडाची अतिरिक्त वाढ होणे आणि फळांचा आकार जशाला तसा राहणे, आणि दुसरी जी असते ती म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ जी असते तर ती या ठिकाणी झाडांचा आकार मेंटेन राहून फळांचा आकार या ठिकाणी वाढत असतो आणि फळांचा आकार वाढणंच म्हणजे एकदम झाड मेंटेन राहणं आणि व्यवस्थित फुलं फळं हे आपल्या झाडावरती दिसत असतात। मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला हा घटक महत्वाचा आहे आणि त्यामध्येच आपल्या झाडांची खूप काही फळांची किंवा फुलांची, आता जसं की मुर्गबहार फुटत नाही आणि मुर्गबहार शेतकऱ्यांना अडचण का आलेली, पाऊस, त्याच्यामध्ये अतिरिक्त नत्राचं प्रमाण किंवा झाडाचा जो शेण रेशो असतो काडीमधला शेण रेशो मेंटेन न झाल्यामुळे सुद्धा या ठिकाणी झाडं आगरीवरती चाललेली आहेत। मित्रांनो, दुसरा विषय घेऊ आपण की आपल्याला जर फळांची आपल्या बागेवरती किंवा झाडावरती जी फळं आहेत तर त्यांचा आकार वाढत नाही तर आपल्याला नेमकं याच्यासाठी काय करावं लागणार आहे। मित्रांनो,
मित्रांनो त्याच्यासाठी आपल्या झाडावरचा जो फळं असतात तर त्यांचा चामडा जो असतो तर तो लवचिक राहणं गरजेचं आहे. आता लवचिक कशाने राहील तर या ठिकाणी आपल्याला वापर करता येतो तो म्हणजे कॅल्शियमचा. कॅल्शियम आणि बोरॉन हे दोन्ही संघ द्यावं लागतात, कारण कॅल्शियम आणि बोरॉन जसं कंडक्टर आणि ड्रायव्हर यांचं नातं असतं त्याच प्रकारे जर आपण झाडाला वरतून स्प्रेच्या माध्यमातून किंवा जमिनीमधून ज्यावेळेस कॅल्शियम देतो तर कॅल्शियम हा पदार्थ एका ठिकाणी टिकून राहणार आहे, वहन करणारा नाहीये. त्याचबरोबर जर याच्यासोबत जर बोरॉन दिलं तर निश्चितच बोरॉन काय करत असतो, बोरॉन हा घटक जो आहे तो पूर्ण झाडाच्या शरीरामध्ये बिंगणारा आहे आणि त्यामुळेच कॅल्शियम सोबत आपल्याला या ठिकाणी बोरॉन सुद्धा द्यायचं आहे. या ठिकाणी कॅल्शियम आणि बोरॉन जर आपण दिलं तर बोरॉनच्या सहाय्याने बोरॉन हा कॅल्शियमला घेऊन पूर्ण झाडाच्या शरीरामध्ये बिंगत असतो, त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम बोरॉन घेणं गरजेचं आहे. तेव्हा झाडावरची जी फळं आहेत तर त्यांचा चामडा लवचिक होईल आणि त्याच्यानंतर फळ फुगवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे. आता काहींच्या बागेमध्ये जवळजवळ फळं फाटण्याची समस्या येत आहे, तर फळं जर फाटत असतील तर या ठिकाणी निश्चितच आपण कॅल्शियम बोरॉनचा वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो चला तिसऱ्या घटकाकडे, आज जसं की थोडंसं खालीवर मान्य झालं त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या की आपण कशाचा विषय चालू आहे. झाडावरची जी फळं आहेत तर त्यांचा जर व्यवस्थितरित्या विकास करायचा किंवा त्यांचा आकार वाढवायचा आहे तर आपल्याला काय देणं गरजेचं आहे, याच्यामध्ये आपण देऊ शकतो 1448 21 11 21 किंवा 13 045. आता फळ फुगवणीसाठी जे घटक लागतो तो म्हणजे सर्वात महत्वाचा आहे आणि तो आहे पोटॅश. आणि पोटॅशच्या माध्यमातून जर आपण माती परीक्षण जमिनीचं केलं नसेल तर आपल्याला फळं फुगण्यासाठी अडचण येते, फळं दमाने फुगतात किंवा हळूहळू त्याची ग्रोथ होत चालते. परंतु ज्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण भरपूर आहे तर त्या जमिनीमध्ये चांगल्यापैकी फळांचा आकार झटपट होत असतो. त्यासाठी आपलं माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे आणि माती परीक्षण केल्यास नंतर आपल्या लक्षात येईल की आपल्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण किती आणि त्या हिशोबाने आपण पोटॅश आपल्या बागेमध्ये देऊ शकतो किंवा इतर घटक सुद्धा देऊ शकतो. मित्रांनो या ठिकाणी 13 045 चा वापर सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्यापैकी करू शकतो आणि जर प्रति एकरसाठी आपण 5 ते 6 किलो पर्यंत जर 13 045 चा वापर केला तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी त्याचा चांगला फायदा होऊन आपल्या बागेवरती जी फळं आहेत तर ती आपल्याला फुगण्यासाठी मदत होईल. परंतु सर्वात प्रथम आहे या ठिकाणी पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे कॅल्शियम आणि या ठिकाणी बोरॉन आपण पहिलं जाणं आपल्या बागेमध्ये गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्प्रेच्या माध्यमातून जरी घेतलं तरी पण आपण चालतंय, कुठल्या प्रकारची काही अडचण नाही. कॅल्शियम बोरॉनचा आपण स्प्रे पण टाकू शकतो आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्या फळाचा जो चामडा आहे तर तो लवचिक होण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो या ठिकाणी नंबर 2 ला जे आहे ते म्हणजे आपण या ठिकाणी 1448 चा सुद्धा वापर करू शकतो. 01448 किंवा 21 11 21 म्हणजे 21% नत्र आहे, 11% या ठिकाणी स्फुरद आहे आणि 21% पालाश आहे. परंतु यापेक्षा ही जास्त आपल्याला फायदा होईल तो म्हणजे 13 045 चा आणि त्या माध्यमातून सुद्धा एकरी आपल्याला 4 ते 5 किलो किंवा 5 ते 6 किलो पण आपण सोडू शकतो, तर त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी चांगली मदत होणार आहे. आणि त्याचबरोबर आपण K44 जे मान्सून क्रॉपचं येतं तर याचे सुद्धा खूप उत्तम रिझल्ट आहे आणि ते K44 जरी आपण प्रति एकरसाठी या ठिकाणी जर 2 लिटरचा वापर जर केला तर 2 लिटरच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी चांगले रिझल्ट आपल्या बागेमध्ये दिसून येतील. मित्रांनो या ठिकाणी सीवीड जे आहे तर सीवीडचं नेमकं कार्य काय. मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामध्येच ढगाळ वातावरणामध्ये जे सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने या ठिकाणी अन्नद्रव्य जे झाडाची चयापचयाची क्रिया होत असते तर ती कमी होऊ लागते आणि समुद्री शेवाळ जे असतं तर ते काय करतं की झाडामध्ये कमी सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा या ठिकाणी अन्न जी निर्मिती होत असते तर अन्न निर्मितीसाठी या ठिकाणी मदत करतं. अन्न जे तयार होतं तर ते पानाच्या माध्यमातून अन्न शिजलं जातं, तर कमी सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी अन्नद्रव्य झाडाला पुरवठा पूर्ण व्यवस्थित झाला पाहिजे किंवा फळांना पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी सीवीड घेणं गरजेचं आहे आणि सीवीड जर घेतला आपण तर या ठिकाणी चांगले रिझल्ट त्याचे सुद्धा आपल्याला भेटत असतात. मित्रांनो एक झालं आपण एक तर 13 045 घेतलं, या ठिकाणी नंबर 3 चा मुद्दा जो होतो तो 13 045 आपण कॅल्शियम बोरॉन घेतलं, त्याच्यानंतर K44 आणि 13 045 आपण जर आलटून पालटून म्हणजे जास्त दिवस नाही फक्त 3 दिवसाचा कालावधीमध्ये सोडून जर आपण K44 पहिलं दिलं त्याच्यानंतर 13 045 जर दिलं तर आपल्या फळांची साईज एकदम उत्तम होण्यासाठी मदत होईल आणि कॅल्शियम बोरॉनच्या माध्यमातून फळावरचा चामडा हा एकदम व्यवस्थित लवचिक होणार आणि त्याच्यानंतर फळ फाटण्याची समस्या आपल्याला ही राहणार नाही. मित्रांनो त्याचबरोबर आपण जर सीवीडचा वापर केला तर त्याचे सुद्धा फायदे मी तुम्हाला आता सांगितले
सांगितलेले आणि तशा पद्धतीने जर कार्य केलं तर निश्चितच आपण या ठिकाणी चांगल्यापैकी आपल्या झाडामध्ये फळांचा जो आकार आहे तर तो वाढू शकतो। सायटोकायनिन हार्मोन्स आपल्याला जर वापरायचे असेल तर आपल्याला या ठिकाणी 6-BA मध्ये सुद्धा भेटतात। 6-बेंझिल ॲडेनाईन मध्ये सायटोकायनिन आपल्याला भेटतात आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी वरतून सुद्धा सायटोकायनिनचा स्प्रे या ठिकाणी करू शकतो। सायटोकायनिनचा सुद्धा वापर आपण जर जमिनीमधून जर केला तरी सुद्धा आपल्याला याचे चांगले रिझल्ट भेटतील किंवा आपण जर वरतून जरी स्प्रेच्या माध्यमातून जसं की मित्रांनो 6-BA सारख्या प्रोडक्टचा जर आपण या ठिकाणी वापर केला तर सायटोकायनिन सारखे जे हार्मोन्स आहेत तर ती समस्या सुद्धा आपली दूर होईल आणि त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये जी फळं फुगण्याची जी समस्या आहे किंवा फळं आपली फुगत नाहीत तर त्याच्यापासून सुद्धा आपण चांगल्यापैकी नियंत्रण या ठिकाणी मिळवू शकतो आणि आपल्या बागेवरची जी फळांचा आकार आहे तर ती साईज एकदम झटपट वाढू शकतो। जास्त दिवस नाही पण 10 दिवसामध्ये आपल्याला याचे एकदम उत्तम रिझल्ट भेटून आपल्या फळांचा जो आकार आहे तर 100% आपल्याला या ठिकाणी फुगलेला दिसेल। मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। धन्यवाद।